नमस्कार. कधी-कधी असं होतं की शेअर बाजार कित्येक आठवडे अगदी शांत असतो आणि मग अचानक एकाच दिवसात मोठी उडी घेतो. आज आपण हेच बघणार आहोत की भारतीय शेअर बाजारात जी एक मोठी तेजी आली त्यामागची कारणं नक्की काय होती. म्हणजे प्रश्न हाच आहे की जो बाजार शांत होता तो एकाएकी इतक्या वेगाने धाव कसा लागला? यामागे नक्की काय घडलं? चला याचं उत्तर शोधूया. तर या मोठ्या तेजीच्या आधीची परिस्थिती बघूया. म्हणजे 2025च्या शेवटी आणि 2026च्या सुरुवातीला बाजार एका संभ्रमात होता. तो वर जाणार की खाली हे कोणालाच कळत नव्हतं. अगदी या घटनेच्या काही दिवस आधी म्हणजे 1 फेब्रुवारीला शेर खानचा रिपोर्ट आला होता आणि त्यात स्पष्ट म्हटलं होतं की बाजार कन्सॉलिडेशन मोडमध्ये आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर बाजार न वर जात होता ना खाली, तो एका छोट्या रेंजमध्येच अडकून पडला होता. जणू काही तो एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता अनुभवत होता. तर मग प्रश्न येतो की बाजार असा एका जागी का अडकला होता? कारण तिथे सुरू होती एक मोठी रस्सीखेच. एका बाजूला होते आपले देशांतर्गत पॉझिटिव्ह फॅक्टर्स, म्हणजे मजबूत अर्थव्यवस्था, महागाई कमी होत होती, गुंतवणूक येत होती, हे सगळं बाजाराला वर खेचत होतं. पण दुसऱ्या बाजूला होते ग्लोबल प्रॉब्लेम्स, म्हणजे जागतिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव, हे घटक त्याला खाली ओढत होते. आणि ही रस्सीखेच आकड्यांमधून अगदी स्पष्ट दिसते. 2 फेब्रुवारीचं उदाहरण घ्या. परदेशी गुंतवणूकदार म्हणजे FIIs तब्बल 1832 कोटींची विक्री करत होते, पण त्याचवेळी आपले देशांतर्गत गुंतवणूकदार म्हणजे DIIs 2446 कोटींची खरेदी करून बाजाराला आधार देत होते. हा चार्ट बघा. हा तीच गोष्ट सांगतोय. कित्येक आठवडे निफ्टी एक अरुंद पट्ट्यातच खेळत होता, वर खाली, पण कोणतीही स्पष्ट दिशा नव्हती. असं वाटत होतं की बाजार जणू काहीतरी मोठ्या बातमीची वाट पाहतोय. आणि मग एक अशी घटना घडली जिने सगळं चित्रच पालटून टाकलं. बाजाराला एक असा धक्का मिळाला ज्यामुळे ही शांतता एका क्षणात भंग पावली. तर असं अचानक काय झालं की खरेदीदारांनी बाजारावर एवढी मजबूत पकड मिळवली की विक्रेते अक्षरशः मागे हटले. ती घटना होती भारत आणि अमेरिका यांच्यातला एक ऐतिहासिक व्यापार करार. याच एका बातमीने बाजाराचे सगळे समीकरण बदलून टाकलं. आता या करारात असं काय खास होतं, तर या करारामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत माल विकणं खूप सोपं झालं आणि ही बाजारासाठी एक प्रचंड मोठी सकारात्मक बातमी होती. याच बातमीने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमालीचा वाढवला. या बातमीचा परिणाम लगेचच दिसून आला आणि तोही इतका नाट्यमय होता की बाजाराने जी उसळी घेतली ती ऐतिहासिक ठरली. बघूया नेमकं काय झालं. 3 फेब्रुवारीला निफ्टी 50ने एका दिवसात तब्बल 2.81% म्हणजे जवळपास 3% जबरदस्त उडी घेतली. हा फक्त एक आकडा नाहीये, हा आहे गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा आरसा. म्हणजे बाजाराने या बातमीचं किती जोरदार स्वागत केलं असेल याचा हा पुरावा आहे. आणि ही काही साधीसुधी वाढ नव्हती. गेल्या 5 वर्षांमध्ये बाजार एका दिवसात इतका कधीच वाढला नव्हता. यावरून या घटनेचं महत्त्व लक्षात येतं. इथे बघा, डावीकडचा चार्ट आहे कराराच्या आधीचा शांत दिशाहीन बाजार आणि उजवीकडचा चार्ट आहे करारानंतरचा एक शक्तिशाली तेजीची लाट. फरक किती मोठा आणि अचानक आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय. तज्ज्ञांच्या मतांमध्ये तर जमीन आसमानाचा फरक पडला. 1 फेब्रुवारीला शेरखानचा रिपोर्ट बाजाराला अत्यंत अस्थिर म्हणत होता, पण 3 फेब्रुवारीला investing.com सारख्या साईट्सवर थेट खरेदीचा जोरदार सल्ला दिला जात होता. म्हणजे बघा, एका बातमीने दृष्टिकोन कसा बदलला. आणि मग सगळ्या टेक्निकल इंडिकेटर्सनी एकाच वेळी हिरवा कंदील दाखवला. मूव्हिंग ॲव्हरेजेस, RSI, MACD सगळेच्या सगळे महत्त्वाचे निर्देशक खरेदी करा असंच सांगू लागले. चार्टवर एक मोठी हिरवी कॅन्डल तयार झाली जी टेक्निकल भाषेत तेजीच्या मजबूत सुरुवातीचा संकेत मानली जाते. बरं, बाजाराने मोठी झेप तर घेतली आहे, पण आता पुढे काय? ही तेजी अशीच टिकून राहील का? चला तज्ज्ञांना काय वाटतं ते पाहूया. ग्रीन पोर्टफोलिओचे दिवम शर्मा यांच्यासारख्या तज्ज्ञांचं मत खूप आशावादी आहे. ते म्हणतात की निफ्टी 26,000च्या खाली फार काळ राहणार नाही आणि इथूनही बाजारात वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. तर बाजाराने अडथळ्यांची भिंत तर फोडली आहे, यात शंका नाही. पण ही तेजीची गाडी पुढेही अशीच धावत राहील का? हा प्रश्न आता प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात आहे.